श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जेव्हा तू खूप काही संघर्षातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेस तर मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तेव्हा तुला घाबरण्याची आणि काहीही करण्याची आवश्यकता नाही, कारण तुझा देव खूप काही आशीर्वाद घेऊन तुझ्या पाठी उभा आहे. तू जेव्हा नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्या मनात अनेक प्रश्न असतात. त्यांची उत्तरे मी तुला कितीतरी चिन्हे दाखवून देत असतो. मला माहीत आहे की तुझ्या आयुष्यात खूप चढ उतार होत आहेत, ज्यामुळे तू खूप चिंतेत आहेस. पण जेव्हा तुला माहीत आहे की तुझा भगवंत तुझ्या सोबत आहे तेव्हा कशाची काळजी. माझ्या मुला, मी सर्व काही ठीक करीन. तुझ्यासाठी ते देईन जे तुला अतिशय आवश्यक आहे, कारण मी तुझ्या मनातील भाव जाणतो. तुला त्याची आवश्यकता आहे, तर ते तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी तुला ते साधन प्रदान करेल, ज्यामुळे तुझी उणीव दूर होईल. बाळा, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की समस्या प्रत्येकाच्या सारख्याच असतात, पण जो माणूस त्या समस्यांशी लढून स्वतःला खंबीर बनवतो तोच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो. प्रत्येक ठिकाणी जरी तुम्हाला आज अडचणी जाणवत असतील, कितीतरी वेळा तुम्हाला खूप काही संघर्षांना सामोरे जावे लागत असेल, तरीही घाबरू नका. ईश्वरावर, भगवंतावर संपूर्ण विश्वास ठेवून आपले कर्म करत राहा. जेव्हा तुम्ही ते कर्म कराल तेव्हा त्या दिशेने देव तुमच्याकडे ती समृद्धी, ते आनंद यशस्वीरित्या पाठवतील यावर विश्वास ठेवा, कारण तुम्ही ते यश प्राप्त करण्याच्या योग्य आहात. देवाने तुमची निवड केली आहे हे तुम्ही लवकरच जाणणार आहात, कारण ते मोठे यश तुमच्या दिशेने धावत्या गतीने येत आहे. तुम्हाला तो आनंद लवकरच प्राप्त होणार आहे. तुम्ही देवाकडे ती प्रार्थना केली आहे जी स्वीकार झाली आहे. माझ्या मुलांनो, तुमच्या आयुष्यातील भूतकाळातील त्या पानांमधून बाहेर या, जिथे तुम्हाला खूप काही त्रास वाटत आहे, जिथून तुम्हाला लवकर बाहेर पडावेसे वाटत आहे. तिथून बाहेर काढण्यासाठी मी तुम्हाला तो मार्ग दाखवत आहे. तुम्ही त्या खूप काही जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून त्यात दुःख प्राप्त करता. तुमच्या मनाला त्या वेदना तीव्र होतात. तेव्हा मी तुम्हाला त्या वेदनेतून मुक्त करू इच्छितो. त्यासाठी मी माझा हा संदेश आज तुमच्यापर्यंत देत आहे. माझ्या प्रिय बाळा, त्या सर्व काही परिस्थिती आता मी माझ्या आशीर्वादाने नष्ट केल्या आहेत. तेव्हा आता तुला आनंद प्राप्त होण्याची वेळ आली आहे. तेव्हा निश्चिंततेने पुढे ये, कारण मी तुझ्यासाठी सुखकर आणि आनंदी मार्ग तयार केला आहे. त्यावर चालताना तुला त्रास होणार नाही, तुला त्या वेदना होणार नाही, तुला ते दुःख होणार नाही, कारण ते कधीच मी तुझ्या मार्गातून काढून टाकले आहे. बाळा, खूप काही भूतकाळात रमू नकोस, कारण तुझा वर्तमान काळ मी लिहत आहे. तेव्हा त्यात तुझ्यासाठी सुख, आनंद, वैभव सर्व काही तुला प्रदान करत आहे. बाळा, जुन्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नकोस, कारण तो तुझा भूतकाळ होता आणि आज तुझा वर्तमान काळ आहे. तो तुझे भविष्य खूप काही चांगले करण्याच्या दिशेने मी घेऊन जात आहे. माझा आशीर्वाद तुला प्राप्त आहे. तू जेव्हा श्रद्धेने, भक्तीने माझ्यापर्यंत आला आहेस,
तू नाम जाप करतोस, चांगली कर्म करतोस, त्यावर विश्वास ठेव, कारण मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. तू जी काही कर्म करत आहेस ती योग्य दिशेने सुरू आहेत. माझ्या प्रिय बाळा, जेव्हा मी तुझ्या पाठीशी असेन तेव्हा तू भूतकाळाच्या बंधनातून मुक्त होशील. तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची भावना तुझ्या मनात आहे हे मला माहीत आहे, पण ती भावना तू विसरून जा, कारण ते त्यांचे भोग आता भोगणार आहेत. तेव्हा तू निश्चिंत राहा. या कर्माच्या चक्रातून कुणीही सुटलेले नाही, कारण देवाचा न्याय जिथे होतो तिथे हे चक्र सुरू होते. तेव्हा आता तुला खूप काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. ती वेळ निघून गेली आहे. आता तू तुझे पाऊल समृद्धीकडे, आनंदाकडे वळव. माझ्या प्रिय मुला, मी तुझ्यातून तो राग काढून टाकत आहे. तुझ्यातून त्या रागाची भावना, त्या द्वेषाची भावना काढून टाकण्यासाठी माझे नाम जप तुझ्यासाठी पुरेसे आहे. तू जेव्हा शांतीपूर्ण नामस्मरण करशील तेव्हा तू शांतीकडे वळवल्या जाशील. तुझ्या मनातील ती द्वेषाची भावना नष्ट होऊन तिथे प्रेमाची भावना मी उत्पन्न करीन, कारण मी तुला अफाट प्रेम, आशीर्वाद, चमत्कार देऊ इच्छितो. तेव्हा आता निश्चिंत राहा आणि जे काही घडून गेले त्यावर विचार करत बसू नकोस. वेळ निरर्थक वाया घालवू नकोस, कारण तुझ्यासमोर सुंदर भविष्य आहे. त्यावर कार्य करणे सुरू कर, कारण प्रत्येक क्षण मी आता तुला आनंदाचा, उत्साहाचा प्रदान करत आहे. या येणाऱ्या क्षणांमध्ये मी तुला ते सामर्थ्य देईल, तो उत्साह देईल, तो आनंद देईल, ज्यामुळे तुझे मन अधिक प्रफुल्लित होऊन कार्य करण्यास सुरुवात करील आणि तुम्ही जे काही इच्छिता ते तुमच्याकडे येत आहे यावर विश्वास ठेवा. माझे चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत, ते घेण्यासाठी सज्ज रहा. स्वामी म्हणतात, बाळा, रागाच्या वेशात आणि खूप काही निर्णय चुकीचे ठरतात आणि त्या चुकीच्या दिशेने तुझे पावलं वळवण्याचा प्रयत्न करतात. पण त्या क्षणाला घाबरू नको. तुझा देव, तुझा ब्रह्मांड नायक तुझ्या पाठीशी उभा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा बाळा, या क्षणाला देखील तुमची काळजी मी घेत आहे. मी आज तुमच्या समोर उपस्थित आहे, ते तुमचे भाग्योदय करण्यासाठी, तुमच्यासाठी ते सुयोग निर्माण करण्यासाठी. तर या आणि त्या मार्गावर चला, कारण तिथे तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद, प्रगती, उत्साह प्राप्त होईल. देवाच्या सत्याच्या मार्गावर जो कोणी चालायला तयार असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ नामघोष करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माऊली लिहायला विसरू नका. देव तुमचे कल्याणच करणार आहेत, तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवणार आहेत. देवांची कृपा निरंतर तुमच्यावर, तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे आणि हे तुम्ही जाणता. वेळोवेळी देव तुम्हाला काही संकेतही देत आहेत. कधी ते तुम्हाला एखाद्या फुलपाखराच्या रूपात दिसून येईल, तर कधी तुम्हाला ते एखाद्या प्रज्वलित दिव्याच्या प्रतिबिंबात दिसून येईल. देव तुम्हाला संकेत देत आहेत, ते तुम्ही स्वीकार करा आणि देवाचे नाम जाप करा. त्यामुळे तुमची कित्येक अडचणी दूर होऊन तुम्हाला सुख, आनंद प्राप्त होईल. मनाला तो आनंद आणि समाधान प्राप्त होईल, जो इतरत्र तुम्हाला कुठेही प्राप्त होणार नाही. देवाच्या जवळ राहायचे तर देवाचे नामस्मरण करा, देवाचे चिंतन करा. देव तुमच्या
ज्या काही अपुऱ्या इच्छा आहेत त्या लवकरच पूर्ण करोत तुमच्याकडे ती सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.